जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी गुरुकृपा या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्याच्या विशेष चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा विशेष संदेश मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाऊ शकतो. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या घरातील, कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील कोणाची रास मेष असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण येणाऱ्या अमावस्येच्या रात्रीबद्दल पारंपरिक ज्योतिष श्रद्धेनुसार काही संकेत मानले जातात. या काळात काही व्यक्तींना भूतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्यासारखे वाटू शकते, तर काहींना नवीन नाती, नवीन संधी किंवा काही आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, म्हणून हा व्हिडिओ निश्चित भविष्यवाणी म्हणून नव्हे तर मार्गदर्शन म्हणून पाहावा. गेल्या काही दिवसांपासून अनेक मेष राशीच्या व्यक्तींना मनात अस्वस्थता, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, काही जुन्या आठवणी किंवा भविष्यासंबंधी चिंता जाणवत असतील. अशा वेळी अमावस्येचा काळ अनेकांच्या श्रद्धेनुसार आत्मपरीक्षण, शांतता आणि नव्याने सुरुवात करण्याची संधी मानला जातो. काहींना जुना मित्र किंवा जुनी ओळख पुन्हा संपर्कात आल्याचा अनुभव येऊ शकतो. काहींना नवीन व्यक्ती भेटून आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळू शकते, तर काही प्रसंगी गैरसमज, मतभेद किंवा नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज भासू शकते. याच कारणामुळे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येच्या त्या रात्री मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, कोणते निर्णय घाईघाईत घेऊ नयेत, कोणत्या नात्यांना पुन्हा एक संधी द्यावी आणि कोणत्या परिस्थितीत संयम राखणे अधिक योग्य ठरू शकते. लक्षात ठेवा, जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवून जाते. काही जण आनंद देतात, काही अनुभव देतात आणि काही आपल्याला अधिक मजबूत बनवतात. म्हणून कोणतीही घटना घडली तरी शांत मनाने विचार करा, विवेकाने निर्णय घ्या आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित ठेवा. या काळात स्वामी समर्थांचे नामस्मरण, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न यांना विशेष महत्त्व द्या. श्रद्धा मनाला बळ देते, तर योग्य कृती जीवनाला दिशा देते. त्यामुळे भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जा आणि प्रत्येक नव्या दिवसाचे स्वागत करा. जर तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. अमावस्येच्या त्या रात्री मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात नेमकं काय घडू शकतं? अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जुने प्रेम पुन्हा आयुष्यात येण्याचे संकेत आहेत की एखादी नवीन शक्ती शत्रूप्रमाणे अडथळे निर्माण करू शकते. पारंपरिक ज्योतिष श्रद्धेनुसार हा काळ भावनांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या काळात मनातील जुने विचार, जुन्या आठवणी आणि भूतकाळातील काही व्यक्ती अचानक पुन्हा समोर आल्यासारखे वाटू शकते. अनेक दिवसांपासून ज्यांच्याशी संपर्क नव्हता अशा व्यक्तीकडून संदेश किंवा अनपेक्षित भेट होण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईघाईत स्वीकारू नका आणि कोणत्याही जुन्या नात्याला पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा. काही मेष राशीच्या व्यक्तींना या काळात जुने प्रेम आठवू शकते. एखादी व्यक्ती जी कधी काळी तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग होती, तिच्याविषयीच्या भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात. मात्र भावना आणि वास्तव यामध्ये फरक असतो. त्यामुळे केवळ आठवणींच्या प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. भूतकाळातून शिकलेले धडे विसरू नका. जर एखादे नाते पुन्हा जोडण्याची संधी मिळाली तर त्या नात्यामध्ये पूर्वी काय चुकले होते याचा विचार करूनच पुढे जा. विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा याशिवाय कोणतेही नाते टिकू शकत नाही. दुसरीकडे काही व्यक्तींना नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक शत्रू उघडपणे विरोध करणारा असेलच असं नाही. काही वेळा मत्सर करणारी व्यक्ती, चुकीचा सल्ला देणारी व्यक्ती किंवा तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होणारी व्यक्ती तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे या काळात आपल्या योजना, आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. प्रत्येकावर सहज विश्वास ठेवण्याऐवजी व्यक्तीची कृती आणि वागणूक यांचे निरीक्षण करा. कामाच्या क्षेत्रातही काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संधी किंवा नवीन संपर्क मिळू शकतात. मात्र कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी सर्व बाजू तपासणे आवश्यक आहे. उतावळेपणामुळे चांगली संधीही हातातून जाऊ शकते. त्यामुळे संयमाने आणि दूरदृष्टीने निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनात शांतता
आणि समजूतदारपणा आवश्यक राहील. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत असलेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून न बोलणारे नातेवाईक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. अशा वेळी अहंकार बाजूला ठेवून संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरू शकते. काही वेळा एक साधा संवाद अनेक वर्षांचा दुरावा संपू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा आश्वासनावर लगेच विश्वास ठेवू नका. मेहनतीने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करा. भविष्यासाठी बचत आणि नियोजन याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थैर्य हे केवळ नशिबामुळे नव्हे तर योग्य सवयींमुळे निर्माण होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अमावास्येची रात्र आत्मपरीक्षणाची संधी घेऊन येते. आपल्या चुकांचा विचार करा, मनातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा आणि नवीन सकारात्मक विचारांना जागा द्या. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्रद्धा मनाला स्थिरता देते आणि स्थिर मन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. म्हणूनच मित्रांनो, अमावास्येच्या त्या रात्री जुने प्रेम परत येईल की नवा शत्रू समोर येईल यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही परिस्थितीकडे कसे पाहता आणि कोणता निर्णय घेता हे आहे. योग्य विचार, संयम, जागरूकता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला संधीमध्ये बदलू शकता. त्यामुळे भीती बाळगू नका, पण सावध राहा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मकतेने पुढे जात राहा. मित्रांनो, प्रत्येक अमावस्या काहींना केवळ पंचांगातील एक स्थिती वाटते, तर अनेक जण तिला आत्मपरीक्षण, नव्या संकल्पाची सुरुवात आणि जुन्या अनुभवातून शिकण्याची संधी मानतात. मेष राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ शांतपणे विचार करण्याचा, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणि कोणत्याही निर्णयात घाई न करण्याचा असू शकतो. जीवनात कधी जुन्या आठवणी पुन्हा समोर येतात, तर कधी नवीन व्यक्ती किंवा नवीन परिस्थिती आपल्याला वेगळा मार्ग दाखवतात. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे भावनेपेक्षा विवेकाने पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे असा आहे की या अमावस्येच्या रात्री नेमकं कोणते संकेत तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे का, की एखाद्या नवीन परिस्थितीमुळे अधिक सावध राहण्याची गरज निर्माण होऊ शकते. कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते निर्णय तुमच्या भविष्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतात, या सर्व गोष्टी आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त मार्गदर्शन ठरू शकते. मित्रांनो, आज आपण अमावस्येच्या त्या रात्रीबद्दल मेष राशीसाठी पारंपरिक ज्योतिष श्रद्धेनुसार मानले जाणारे काही संकेत जाणून घेतले. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही राशी भविष्य हे निश्चित भविष्यवाणी नसते. ही माहिती पारंपरिक ज्योतिष श्रद्धा आणि सामान्य ग्रहस्थितीवर आधारित मार्गदर्शन म्हणून पाहावी. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य तिच्या कर्म, प्रयत्न, निर्णय आणि परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विवेक, संयम आणि सकारात्मक विचार यांना सर्वात जास्त महत्त्व द्या. जर भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात आली तर भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. त्या नात्यातील जुने अनुभव, शिकवण आणि वास्तव यांचा शांतपणे विचार करा. त्याचप्रमाणे जर एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली तर तिच्यावर लगेच विश्वास ठेवू नका किंवा विनाकारण संशय घेऊ नका. वेळ, वागणूक आणि प्रामाणिकपणा हेच कोणत्याही नात्याचे खरे मापदंड असतात. काम, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत घाई टाळा. प्रत्येक निर्णयाचे नीट पडताळणी करा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मन शांत ठेवा आणि वादापेक्षा संवादाला प्राधान्य द्या. अनेकदा योग्य वेळी घेतलेला एक विचारपूर्वक निर्णय भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतो. अमावस्येची रात्र अनेकांच्या श्रद्धेनुसार आत्मपरीक्षणाची असते. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार, राग आणि कटुता सोडून सकारात्मकतेचा विचार करा. दररोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. चांगले कर्म आणि इतरांशी प्रेमाने वागा. श्रद्धा मनाला बळ देते तर प्रामाणिक प्रयत्न जीवनात यशाचा मार्ग तयार करतात. या दोन्हींचा समतोल राखणारी व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद मिळवते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे श्रद्धेने लिहा आणि तुमचे मत आमच्यासोबत शेअर करा.
हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील मेष राशीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ मिळू शकेल. आणि जर तुम्ही अजून स्वामी गुरु कृपा परिवाराचा भाग बनला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आम्ही दररोज विविध राशींसाठी आध्यात्मिक प्रेरणा, राशी भविष्य आणि श्रद्धेवर आधारित नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो. भेटूया अशाच प्रकारच्या आध्यात्मिक राशी भविष्य सांगणाऱ्या विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.